जे प्रशिक्षण तुम्हाला दिलं जाणार आहे ते व्यवस्थितपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि हा प्रयत्न ज्यावेळेस आपण कराल त्यावेळेस उद्याचे जबाबदार नागरिक देखील तुम्ही घडणार आहात, ही पण गोष्ट आपल्याला विसरता येणार नाही. मागं खूप मर्यादा होत्या. जसं जसं आमच्या लक्षात आलं की प्रत्येक बाबतीमध्ये त्या मुलांना इन्फ्रास्ट्रक्चर देण्याची गरज आहे आणि तशा पद्धतीनं सरकारने त्याच्यात लक्ष घातलं. सुदैवाने माझ्याकडे जे नियोजन खाते त्या नियोजन खात्याच्या मार्फतच हे सारथीचं सगळं कामकाज चालतं. माझी एक विनंती आहे की ही जी काही योजना तुमच्या करता आणलेली आहे, तुमचं भवितव्य ठरवण्याच्या करता आता हे सगळे अधिकारी टॉपचे IAS ऑफिसर होते, चीफ सेक्रेटरी पासून वेगवेगळ्या पदावर रिटायर झालेले लोक आहेत. आज या वयामध्ये देखील या संस्थेला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचा यांचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि त्याचं एकमेव कारण आपली भावी पिढी चांगल्या पद्धतीनं घडली पाहिजे, पुढे गेली पाहिजे, कर्तबगार झाली पाहिजे. महाराष्ट्राचं नाव तुम्ही सगळ्यांनी देश पातळीवर त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे केला पाहिजे. हीच आमची सगळ्यांच्याकडनं अपेक्षा आहे.